ही निसर्गाच्या गोष्टांवर आधारित आहे आणि जसा आपण निसर्ग पाहतो तसा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. निसर्गामध्ये जर डोंगर, दऱ्या, पानं, फुलं, शेतं, घरं वगैरे काही दिसतात त्याचं मी इथे चित्रीकरण केलेलं आहे. आणि यासाठी मी माध्यम जे वापरलं आहे ते पतंगाचे पेपर किंवा राईस पेपर किंवा बनाना पेपर असं वापरून काम केलेलं आहे. हे पेपरची खासियत अशी आहे की जसे आपण जलरंगाचे एकावर एक थर दिले तर आपल्याला दुसरा कलर, तिसरा कलर मिळू शकतो. तसे मी इतर कलरचे मिळवण्याचा प्रयत्न केला आणि खूप असं बारकाईने काम केलेलं आहे. पेपर चिटकवणं म्हणजे हे कौशल्याचाच भाग आहे. सगळ्यांनाच तसं काही येईल असं मला वाटत नाही, पण प्रयत्न केला तर कोणालाही येऊ शकेल. तिथे ही पाठीमागं आहे ती टेक्सटाईलमध्ये आहे. ही वस्त्रप्रवरणामध्ये वेगवेगळे रंग वापरले जातात आणि त्याच्यामध्ये मी हँडब्लॉक जे वुडन ब्लॉक असतात त्याच्या माध्यमातून जी पेंटिंग केलेलं आहे आणि त्याला डाय कलर आहे, बॅकग्राऊंडचा कलर आहे पार्श्वभूमीचा तो डाय केलेला आहे आणि ते नॅचरल डाय वापरलेले आहे. आपल्याकडे जो हरडा वगैरे असतो त्याची पावडर करून वगैरे आणि बाकीचे हे केमिकल प्रोसेसने काम केलेलं आहे. हे काम करत असताना खूप अडीअडचणी येतात. त्यातले रंग, त्या ब्लॉकच्या लाईन्स, नाहीतर ते वाकडं तिकडं असं होऊ शकतं. इथे आहे ते माझं एनेमल, इंडस्ट्रियल एनेमल आहे. इंडस्ट्रियल एनेमलचं पूर्वी नेम प्लेट, हॉस्पिटलची भांडी वगैरे ते त्याच्यामध्ये करायचे. त्या रंगाच्या सहाय्याने मी हे केलेलं आहे. हे खरं म्हणजे जहांगीर गॅलरीमध्ये माझं 11वं प्रदर्शन आहे आणि ही गॅलरी मिळताना 8 वर्षाने जवळजवळ मिळते एकेकाला. आत्तासुद्धा 2033चं बुकिंग त्यांचं चालू आहे. हे काम करताना खूप मजा येते आणि चॅलेंजिंग काम असतं, कारण ह्याला फायर करावं लागतं, हीट द्यावी लागते आणि त्या हीटच्या जे कलर आहे ते वितळतात आणि मग त्या लेवलमध्ये आपल्याला मिळतं. पण इथं सिंथेटिक एनेमल वापरले जे पूर्वी घरादाराच्या खिडक्यांना वगैरे वापरायचे, तसे मी रंग वापरून ते काम केले. इथे हे माझ्या वेगवेगळ्या माध्यमाची कामं आहेत. ते माध्यमात मी प्रामाणिक राहून काम केलेलं आहे. माध्यमामध्ये काय शक्य अशक्य आहे हे जाणून काम केलेलं आहे. हे जे एनामल आहे ते एनामल सोन्यात आणि जे ज्वेलरीसाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये ट्रान्सपरंट बोके काही उपलाचे रंग असतात ते वापरून मी काम केलेलं आहे. ते काम करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं.